हॅलो, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. अनन्या आणि वेदा सेलो टेप लावून लायटिंग्स लावत असतात. तेवढ्यात अथर्व येतो आणि अथर्व बोलतो की काय करतायत तुम्ही दोघी. तेव्हा अनन्या बोलते की आम्ही लायटिंग्स लावतोय, दादा जरा हेल्प कर ना. तेव्हा अथर्व त्यांना हेल्प करत असतो. इकडे अंबिका मीराला बोलत असते की मीरा, दादासाहेबांनी किती मनापासून विषय काढला ना की बाबांना बोलव म्हणून, बोलवून घेऊयात बाबांना. तेव्हा मीरा बोलते की नाही येणार अगं बाबा. तेव्हा अंबिका बोलते की अगं विचारायला काय हरकत आहे, आणि काय कर तू आता बोलता बोलताना अथर्वकडे पण विषय काढ आणि त्यांना बाबांबद्दल सांग. तेवढ्यात ती त्यांना बघते, ते लायटिंग्स लावत असतात. तेव्हा अंबिका बोलते हे बघ दिवे लावत आहे. तेव्हा मीरा बोलते ताई. तेव्हा मीरा त्यांच्याकडे जाते. तेव्हा अंबिका तिला सांगते की जा अथर्वशी हेल्प कर आणि त्यांना बोलता बोलता बाबांबद्दलही बोल. तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा मीरा तिथे जाणार. तेवढ्यात अनन्या तिला बघते आणि बोलते की ते बघ वहिनी दादा वहिनी आली. तेव्हा मीरा तिथे आल्यावर अनन्या वेदाच्या कानात सांगते काहीतरी की आपण जाऊया म्हणून. तेव्हा ती अनन्या अथर्वला बोलते की दादा, वहिनी तुला हेल्प करेल, आम्ही जातो बाहेर बघतो, तुम्ही दोघी करा. तेव्हा अथर्व बोलतो की जा. अथर्व सीडीवर चढून लायटिंग लावत असतो. मीरा त्याच्याकडे एकटक बघत असते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, अथर्वची बोलावं असं वाटतंय, मग बोल ना, आणि हळूच बोलता बोलता बाबांबद्दलही सांगून टाक. तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा अथर्व लायटिंग्स लावता लावता खाली उतरतो. तेव्हा मीरा बोलते की हळू. तेव्हा तो मीराजवळ येतो आणि तिला विचारतो की तुझा आता राग गेला आहे. तेव्हा अंबिका तिला सांगते की हो सांग. तेव्हा मीरा अथर्वला सांगते की हो. तेवढ्यात त्या लायटिंग्स सेलो टेपने चिटकवलेल्या असतात. तेवढ्यात ते सगळ्यात मीरा आणि अथर्वच्या अंगावर येतात. तेव्हा अथर्व बोलतो हे बघ, हे असं असतं, सेलो टेप लावला ना की हे असे लायटिंग एक ठिकाणी राहत नाहीत म्हणून. तेव्हा ते दोघं त्या लायटिंगच्या गुंतात अडकतात, निघण्याचा प्रयत्न करतात. तिकडनं अंबिका सांगत असते की असं गोल फिरा तसं गोल फिरा, पण त्या दोघांचंही लक्ष नसतं आणि ते लायटिंगमध्ये एकमेकांमध्ये गुंतून जातात. ते दोघं गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात माया त्या दोघांना बघते. मायाला इतकी चीड येते ना. तेवढ्यात मायाचं लक्ष प्लगिनकडे जातं. प्लग ऑन नसतो. तेव्हा माया विचार करते की हा प्लग ऑन केला तर. तेव्हा माया त्या प्लगजवळ बसते. हळूहळू ती वायर बघते आणि ती वायर अथर्व आणि त्या मीराच्या अंगावर जी लायटिंग गुंतलेली असते तिची असते. तेव्हा माया हळूच ती वायर ओढते आणि प्लग इन करते आणि त्याच्याकडे बघत असते. हेच लक्ष तेव्हा अंबिकाचं जातं. अंबिका बघते की ही वायर कशी हलती म्हणून. तेव्हा अंबिका त्या वायरच्या पाठीमागे जाते आणि खिडकीतून बघते तर त्या साईडला माया बसलेली असते. मायाने प्लग इन केलेला असतो आणि ती स्विच ऑन करणारच. तेवढ्यात अंबिका मायाच्या साईडला जाते. माया स्विचला हात लावते. तेवढ्यात मायाला जोरात शॉक बसतो आणि माया फेकली जाते. तेव्हा मायाच्या हाताला खूप जोरात झटका बसतो. इकडे मीरा आणि अथर्व त्या लायटिंगचा गुंता काढतच असतात. ते दोघं त्या लायटिंगच्या गुंत्यामध्ये इतके अडकलेले असतात की ते खूप प्रयत्न करत असतात, पण तो गुंता काही निघत नसतो. तेव्हा माया त्यांच्याकडे बघते तर अंबिका मॅजिकने त्यांचे अंगावरची लायटिंगचे लाईट्स लावते. तेव्हा माया बघते तर माया शॉक होते की लाईट कसं काय लागले म्हणून. ती प्लगकडे बघते तर प्लग इन पण नसतो, बटन पण ऑन नसतं, तरी लाईट कसे लागले म्हणून माया शॉक होते. मायाला पुन्हा राग येतो आणि मायाला असं वाटत असतं की मस्त रोमॅन्स करतायत ते दोघं. तेव्हा माया संतापात असते आणि संतापात राग येऊन रडत तिथून निघून जाते. तेव्हा अंबिका पुन्हा अथर्व आणि मीरा त्यांच्या तिथे येते. तेव्हा अंबिकाला खूप छान वाटत असतं. मीरा ही एकटक अथर्वकडे बघत असते. मीरा पूर्ण अथर्वच्या प्रेमात असते आणि अथर्वही तिच्याकडे बघत असतो आणि वायर काढण्याचे प्रयत्न करत असतो. तेवढं तिथे वेदा आणि अनन्या येते. तेव्हा अनन्या बोलते की वाव किती छान दिसत आहेत तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो हे असं होतं सेलो टेप लावल्याने. तेव्हा अनन्या बोलते की काही पण असो, जे होतं ते होतं, पण ते चांगलंच होतं ना. तेव्हा वेदाई बोलते की किती क्यूट दिसत आहे तुम्ही लाईट्समध्ये, आत्या यांचे फोटो काढते. तेव्हा अनन्या बोलते हो तुम्ही असंच उभं राहा, मी तुमचा फोटो काढते. तेव्हा अथर्व बोलतो अनन्या तुझं काय चाललं आहे. तेव्हा अथर्व बोलते दादा तुझ्याच फोटोमध्ये काढते, नंतर बघत बस तू हवं तर. तेव्हा मीरा बोलते पण अनन्याताई. तेव्हा वेदा बोलते आई तू गप्प बस गं, आत्या तू फोटो काढ. तेव्हा अनन्या बोलते दादा तू बहिणीच्या खांद्यावर हात ठेव. तेव्हा अथर्व बोलतो मी असं काही करणार नाही. तेव्हा मीरा बोलते अनन्याताई बस झालं आता.
तेव्हा अनन्या आणि वेदा बोलतात की आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही, आम्हाला खूप सारे फोटो काढायचे. तेव्हा वेदा बोलते हो की नाही आत्या. तेवढं तिथे मंजिरी पण येते आणि नर्मदा पण येते. तेव्हा मंजिरी बोलते वेदा अनन्या काय चालू आहे. तेव्हा वेदा बोलते थांब ना गं आजी. तेव्हा तेव्हा मंजिरी बोलते अगं अनन्या काय चाललं आहे, शॉक बसेल ना त्यांना. तेव्हा नर्मदाही बोलते की काय पोरकटपणा चालला आहे, त्यांना शॉक बसेल ना. तेव्हा अनन्या बोलते की अगं त्या प्लग इन केलेलंच नाही. तेव्हा नर्मदा बोलते मग काय जादूने चालू झालं हे सगळं. तेव्हा अनन्या बोलते हो जादूनेच झालं आहे. तेव्हा मंजिरीला डाऊट येतो आणि मंजिरीचं लक्ष अंबिकाकडे जातं. तेव्हा अनन्या बोलते की आता प्लग इन नाही आहे तर त्यामुळे आम्हाला फोटो तर काढून घेऊ दे. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या इनफ आता बस झालं हां. तेव्हा अनन्या बोलते की दादा काय रे तू असंच करतो, बायकोसमोर फोटो काढताना कोण लाजते, दरवेळेस असाच करतो तू. तेव्हा अथर्व ह्या शब्द ऐकताना एकदमच शांत होऊन जातो आणि अनन्याकडे बघतो. तेव्हा सगळेच शांत होतात, अंबिकाही शांत होते. तेव्हा अथर्व बोलतो दरवेळेस म्हणजे. तेव्हा अनन्या काहीच बोलत नाही. अथर्व सगळी लाईटिंग काढतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा अनन्या आवाज देते दादा. मीरालाही वाईट वाटतं. तेव्हा अंबिका शांत होते आणि मीराला सांगते की मीराला खुणवते की नाराज नको होस असं. तेव्हा अथर्व हॉलमध्ये येतो, अंबिकाच्या फोटोसमोर येतो. तेव्हा त्याला आठवतं की दिवाळीला अंबिका रांगोळी काढत असते. अथर्व तिच्या पाठी येतो आणि बोलतो की अंबिका उठ चल फोटो काढायचा आहे म्हणून. तेव्हा तो अंबिकासोबत खूप छान प्रकारे पोज देऊन फोटो काढत असतो. तेव्हा अंबिका ऑकवर्ड होते. तेव्हा अनन्या बोलते की बहिणी का ऑकवर्ड होतेस तू. तेव्हा अथर्व बोलतो की अंबिका तू लग्नाच्या वेळेसही फोटो काढले नव्हतेस हां. तेव्हा अथर्व बोलतो की मी सांगेल तशी पोज द्यायची, माझ्या छातीवर डोकं ठेव. तेव्हा अंबिका थोडी लाजते. तेव्हा अथर्व बोलतो का अगं सरडी बाय हसबंडे ठेव हा डोकं आणि कमरेवर असा हात ठेव आणि माझ्या मनात तुझ्या मनात माझ्याबद्दल जेवढं काही प्रेम असेल ना तेवढं कॅमेऱ्यात बघून दाखवायचं आहे. तेव्हा अंबिकामध्येच विषय चेंज करते अय्या आईंनी मला काम सांगितलं होतं विसरलीस मी. तेव्हा अंबिका जायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो तिचा हात पकडतो आणि बोलतो खोटं बोलतेस. हे सगळं अथर्वला फ्लॅशबॅक होतं. तेव्हा अथर्व अंबिकाच्या जवळ येऊन फोटो काढायला लागतो. तेव्हा अनन्या बोलते की दादा मला असं वाटतं की आता तुम्हाला फोटो काढायची काही गरज नाही आहे, तुम्ही सेल्फी काढू शकताय, मी जाते आणि तुम्हाला डिस्टर्ब पण नाही करत. तेव्हा अथर्व बोलतो ठीक आहे जा. तेव्हा अथर्व सेल्फी काढतो. अंबिका लाजत असते. तेव्हा अथर्व बोलतो की लाजू नकोस, माझ्यासोबत सेल्फी काढ आपल्या मॅगझिनसाठी कामात येईल. तेव्हा अथर्व अंबिकाच्या जवळ जातो. तेवढ्यात अंबिका बोलते की अय्या बाबा. तेव्हा अथर्व पटकन बघायला लागतो. तेवढ्यात अंबिका पळून जाते आणि अथर्वला खूप हसायला येतं. तेव्हा अथर्व अंबिकाच्या फोटोसमोर उभं राहून स्माईल करत असतो. तेव्हा तिथे अंबिकाही येते. अंबिका अथर्वकडे बघते, तिच्या फोटोकडे बघते. तिला खूप वाईट वाटत असतं मीरासाठी आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.